आजपासून मुंबईमध्ये सकाळ माध्यम समूहाकडून श्री गुरु पादुका दर्शन उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये भाविकांना एकाच छताखाली 21 श्री गुरूंच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। वरळीच्या NSCI डोम मध्ये सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे। पादुका दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी नोंदणी केली असून 2 दिवसीय सोहळ्याला सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांसह सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहे। भाविकांसाठी मुंबईमध्ये ही मोठी पर्वणी, कारण की 21 संतांच्या पादुकांचं एकाच ठिकाणी दर्शन घेता येणार आहे। तोच दिवाळी दसरा म्हणत आज मुंबईतल्या वरळीच्या या भागामध्ये आहे ते खरं तर भक्तिमय वातावरण सध्या झालेलं पाहायला मिळतंय। एकाच ठिकाणी मुंबईमध्ये आजपासून भक्तीचा महाकुंभ सुरू होतोय। आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। या ठिकाणी 21 संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन भक्तांना घेता येणार आहे आणि मुंबईकरांसाठी आणि भाविकांसाठी मोठी पर्वणीच म्हणावी लागेल, कारण 21 संतांच्या मूळ पादुका एकाच ठिकाणी तुम्हाला त्याचं दर्शन घेणं शक्य होणार आहे। भक्तीच्या या महाकुंभासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी नोंदणी सुद्धा केलेली आहे। आज आणि उद्या असं 2 दिवस तुम्हाला वरळीतील NSCI डोम इथं या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। मुंबईमध्ये आजपासून भक्तीच्या महाकुंभाची सुरुवात झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सकाळ समूहामार्फत 21 संतांच्या मूळ पादुकांच्या दर्शनाचा सोहळा मुंबईमध्ये यावेळेस आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल 10 वाजता आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल। आज आणि उद्या असे 2 दिवस भाविकांची मोठी रीघ इथे असेल, कारण मोठ्या प्रमाणात भाविकांनी सुद्धा या पादुकांच्या दर्शनासाठी नोंदणी केलेली आहे।